शपथविधीच्या सोहळ्याच्या निमित्तानं भाजपचे नेते मुंबईमध्ये दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। कशा पद्धतीने पाहता आजच्या दिवसात? नाही, देशासाठी अत्यंत आनंदाचा असा दिवस आहे, कारण तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान पदाची शपथ घेत आहेत आणि आमच्या महाराष्ट्राच्या दृष्टीनं सुद्धा आज अनेक मंत्री त्या ठिकाणी मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळात सरकारमध्ये काम करणार आहेत आणि त्याच्यामुळे राज्य सरकार आणि केंद्रात असणारे मंत्री यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विकासाला निश्चितपणे गती मिळेल अशा प्रकारचा मला आत्मविश्वास आहे। मित्रपक्ष आहे तुमचे अजित पवारांचे राष्ट्रवादी, त्यांना जे मंत्रिपद मिळेल अशी चर्चा होती, मात्र आज त्यांच्या शपथविधीच्या सोहळ्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला स्थान नसल्याचं बघायला मिळतं। मला वाटतं या संदर्भात मी स्टेटमेंट मीडियाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेबांची त्या ठिकाणी ऐकली की प्रफुल्लभाई कॅबिनेट मंत्री त्या ठिकाणी होते आणि राज्यमंत्री म्हणून स्वतंत्र प्रभार त्यांनी घेण्याचं त्या ठिकाणी काही संमती नव्हती आणि कदाचित भविष्यामध्ये त्या ठिकाणी ते मंत्रिमंडळात येऊ शकतात, परंतु आता जेव्हा अनेक पक्षांचं सरकार असतं त्यावेळेला अशा प्रकारच्या ॲडजस्टमेंट कराव्या लागतात। आता देवेंद्रजी राज्याचे मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्री झाले, पुन्हा दुसरे उपमुख्यमंत्री आले। जे कोएलिशनचं गव्हर्नमेंट असतं त्यावेळेला मला वाटतं तडजोडीसहित जनहितासाठी आपल्याला पुढे जावं लागतं। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश भोयेसह मी ज्ञानेश्वर चौकमल, पुढारी न्यूज, नवी दिल्ली।